हालेलुया. आता मला भरपूर वेळ भेटलेला आहे. आता केक कटिंग 12च्या आतमध्ये होणार. 12 पुढे काय जाणार नाही. बर्थडे काही मी बर्थडेचा दिवस संपू देणार नाही. 12च्या आत. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर समजून घ्या 12च्या आत किती वेळ असू शकते. हालेलुया. ठीक आहे, वाचू शकता स्वराने. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या शत्रूंना. बरं, दुसरा इकडे परमेश्वर म्हणतो, हां मी तुझे वैरी हां तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैठ. बस. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. ही आहे मंडळीविषयी पहिली भविष्यवाणी. आता तुम्ही म्हणता पळा मंडळीचा उल्लेख कुठे केला गेला? तुम्ही जर म्हणताय ही पहिली भविष्यवाणी आहे, तर मंडळीचा उल्लेख का नाही या ठिकाणामध्ये? चर्चचा उल्लेख का नाही या ठिकाणामध्ये? आता आपण तेच शोधणार आहोत. इथे चर्च कुठे आहे नेमका? त्याच्यासाठी आपण या भविष्यवाणीमधील काही कॅरेक्टर आपण शोधणार आहोत. कॅरेक्टर म्हणजे त्या भविष्यवाणीमध्ये किती लोक सामावलेले आहेत याचा आपण पहिले अभ्यास करूया, ते शोधूया. हालेलुया. तुम्ही माझ्यासोबत आहात? शोधण्यासाठी तयार आहात? हो बोला. हालेलुया. ठीक आहे. आता या ठिकाणामध्ये काही कॅरेक्टर आहेत. माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिले कॅरेक्टर आहे माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो. पहिले कॅरेक्टर आहे प्रभू. बोला प्रभू. जोरात बोला प्रभू. दुसरा कॅरेक्टर आहे परमेश्वर. है ना? प्रभू म्हणजे कोण? आपण प्रभू कोणाला म्हणतो? येशूला. त्यावेळेस येशूचा जन्म झालेला नव्हता, पण असं लिहिले माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी पहिले कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटले प्रभू, आणि दुसरा कॅरेक्टर आहे परमेश्वर. प्रभू म्हणजे येशू आणि परमेश्वर म्हणजे यहोवा पिता. तो परमेश्वर प्रभूला काय म्हणत आहे? मी तुझे वैरी. लक्ष द्या, मी तुझे वैरी. वैरी म्हणजे कोण? वैरी म्हणजे कोण? शैतान. तिसरा कॅरेक्टर भेटला का? शैतान. पहिले कॅरेक्टर प्रभू म्हणजे येशू, सेकंड कॅरेक्टर आहे परमेश्वर म्हणजे पिता, आणि थर्ड कॅरेक्टर आहे शत्रू म्हणजे शैतान. हालेलुया. मी तुझ्या शत्रूला तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. कुठे बसून राहा? बरं, आता किती लोकांचा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याच्या नंतर शिष्यांमध्ये 40 दिवस राहिल्याच्या नंतर त्याच्यानं स्वागत केला आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे, असं किती लोकांचा विश्वास आहे? इब्री लोकांपत्र 10:12 सांगतं तो उजवीकडे बसलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं स्टेफनला, मरते वेळी स्टेफनला दगड मार केली जात होते, स्टेफननी पाहिलं आकाश उघडलेलं आणि त्यांनी पाहिलं की परमेश्वराच्या उजवीकडे प्रभू येशू बसलेला आहे. हालेलुया. ही भविष्यवाणी तेव्हा झालेली आहे, दावीदाला दिलेली आहे. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे शत्रू तुझ्या पायाखाली देईपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. त्यावेळी येशूचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. त्यावेळी येशूचा जन्मही नव्हता, तरी सुद्धा ही भविष्यवाणी झालेली आहे. किती अद्भुत गोष्ट आहे, उजवीकडे बसून राहण्याची भविष्यवाणी. ठीक आहे, आपण 3 कॅरेक्टर शोधलेले आहे. 4थं कॅरेक्टर शोधायचं आपण. लक्ष द्या माझ्याकडे एकदम व्यवस्थित. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझा शत्रू म्हणजे शैतान तुझ्या पायाखाली देईपर्यंत. 4थं कॅरेक्टर काय माहिती? पाय. बोला पाय. जोरात बोला पाय. 4थं कॅरेक्टर पाय आहे, आणि या पायाला मंडळी म्हटलेलं आहे. हालेलुया. कसं मंडळी म्हटलं? ज्या आपण एक वचन माहिती आहे, कलोसे पत्र 1:18. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळी ख्रिस्ताचा देह आहे. ख्रिस्ताचा देह याचा अर्थ पाय कुठे आले? देहाशी कनेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणामध्ये भविष्यवाणीमध्ये परमेश्वर म्हणत आहे येशूला, मी तुझा वैरी तुझ्या पायाखाली देईपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. आणि पायाखाली द्यायचं म्हणजे काय? तर येशूच्या शरीराच्या खाली. आणि येशूचे शरीर कोण आहे? येशूचे शरीर कोण आहे? मंडळी तुम्ही आहात. हालेलुया. हालेलुया. म्हणजे त्यावेळेस शरीर तयार करण्याची भविष्यवाणी परमेश्वराने केली. येशूला म्हटला, मी तुला शरीर तयार करणार आहे. आता शरीराला पाय हा भाग असणार आहे, आणि मी तुझ्या पायाखाली, याचा अर्थ मंडळीच्या खाली मी शैतानाला तुडवणार आहे. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. हालेलुया. पाय म्हणजे मंडळी आहे, कारण की मंडळी ख्रिस्ताचा देह आहे आणि देहाला पाय जोडलेला आहे खाली. समजतंय सर्वांना? हालेलुया.
परमेश्वराने तेव्हा भविष्यवाणी केलेली आहे आणि त्या म्हणण्याची सुरुवात झाली 2000 वर्षापूर्वी पेंटेकोस्टच्या दिवशी. परमेश्वराने दाविदाला भविष्यवाणी दिली आणि ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला बराचसा वेळ घ्यावा लागला. परमेश्वराला सर्व गोष्टी नीट कराव्या लागल्या. परमेश्वराला संदेश पाठवावे लागले. परमेश्वराला ह्या जगामध्ये येशूला पाठवावं लागलं. येशू या जगात आल्याच्या नंतर येशूचा जन्म झाला. येशू या जगामध्ये राहिला, मरण पावला, जिवंत झाला. जिवंत झाल्याच्या नंतर स्वर्गात गेला 40 दिवसानंतर आणि तिथून पुढे 10 दिवसांनी पवित्र आत्म्याचं आगमन झालं. पेंटेकोस्टच्या दिवशी त्या दिवशी मंडळीची स्थापना झाली. त्या दिवशी शरीराची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून परमेश्वराचा उद्देश पूर्णतेस जाण्यास सुरुवात झाली. पायाखाली जर शत्रू द्यायचा तर पायाची निर्मिती पाहिजे की नाही? पायाखाली शत्रू द्यायचे असेल तर पाय तयार झाले पाहिजे की नाही? आणि परमेश्वराने पाय तयार करण्यास सुरुवात केलेली आहे आणि केव्हापासून? पेंटेकोस्टच्या दिवसापासून. बोला येशू मसीह की हालेलुया. तुम्ही मंडळी आहात आणि तुमच्या विषयी भविष्यवाणी ही दाविदाला देण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हापासून मंडळीची स्थापना होत चाललेली आहे. वाचा ते वचन कॉलेसियन्स पत्र पहिला अध्याय 18 वचन. तोच म्हणजे ख्रिस्त शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. बस तो शरीराचे म्हणजे मंडळीचं मस्तक आहे. याला म्हणतात मस्तक. बरोबर का? याला काय म्हणतात? बोला सर्व मस्तक. शरीर कुठे आहे? घरी आहे. प्रेज द लॉर्ड. शरीराचा शेवटचा भाग काय आहे? पाय आहे. आणि परमेश्वर काय म्हणला? शैतानाला मी कुठे देणार आहे? म्हणजे मंडळी का निर्माण करण्यात येत आहे? मंडळी याच्यासाठी निर्माण करण्यात येत आहे की मंडळीच्या द्वारे शैतान हरविला जावा. बोलो येशू मसीह. तुमचं अस्तित्व हे आहे. तुमचं अस्तित्व हे आहे की तुम्ही याच्यासाठी तयार केले जात आहात की तुमच्याद्वारे शैतान हरला जावा. एक वचन वाचा रोमकरात 16 ते 20 वचन पटकन. रोमकरात 16 ते 20 वचन. कनेक्टेड वचन आहे त्याच्याशी. लवकर रोमकरात शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवे. तुमच्या म्हणजे कोणाच्या? ही वचन कोणासाठी आहे? पाऊल कोणा संदर्भात बोलत आहे? मंडळी संदर्भात. म्हणजे 110 अध्याय पहिलं वचन आणि रोमकरात पत्र 16 ते 20 वचन सेम आहे. हे आहे जुन्या काळात दाविदाला सांगितलेलं आणि हे आहे नवीन काळात पौलाला सांगितलेलं. पण याच्यामध्ये फरक काहीच नाही. परमेश्वर उद्देश तेव्हा पण होता दाविदाच्या वेळेस आणि परमेश्वर उद्देश पौलाच्या वेळेस पण आहे मंडळी स्थापन करणे. हालेलुया. म्हणून पौल बोलला शांतीचा देव परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली ठेवेल. आणि 110 एक काय सांगतं? परमेश्वर म्हटला मी सैतानाला तुझ्या पायाखाली देईन. येशूला म्हटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लोकांनो तुम्ही परमेश्वराच्या प्लॅनिंग मध्ये लोक आहात. जो प्लॅनिंग परमेश्वराने दाविदासोबत केला होता, जी भविष्यवाणी परमेश्वराने दाविदाला दिलेली आहे आणि ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला एकत्र केलं. तुम्हीच नाही, या जगामध्ये लाखो मंडळी तुम्हाला दिसतील आणि त्याचं कारण एकच आहे की त्या मंडळा स्थापन करून सैतानावर विजय प्राप्त करून ठेवणे. तुमचं अस्तित्व हे आहे. तुम्ही ऍक्सिडेंटली या ठिकाणामध्ये नाही आहात. तुम्हाला कोणीतरी बोलवलं म्हणून तुम्ही या ठिकाणामध्ये नाही आहात. तुम्हाला पाळत जबरदस्ती करतो म्हणून तुम्ही या ठिकाणामध्ये नाही आहात. तुम्ही या ठिकाणी याच्यामुळे आहात कारण की परमेश्वराने आधीच प्लॅनिंग करून ठेवला की तुम्ही इकडे असावं. तुम्ही सर्वजण परमेश्वराच्या योजनेतील लोक आहात. किती लोक विश्वास करतात या गोष्टीवर आणि किती लोक खुश आहे या गोष्टीबद्दल? तुम्ही परमेश्वराच्या योजनेतील आहे. हालेलुया. बोला मी परमेश्वराची योजनेतील आहे. आपले एक हात उंच करून बोला मी परमेश्वराची योजनेतील आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमचं अस्तित्व कळलं? आता परत म्हणू नका पाळकले बळजबरी करतो पुढच्या अडचण येण्याचं. बिलकुल नाही. पाळकांना काही हे नाहीये. तुम्ही काय इकडे येता? ही परमेश्वर योजना आहे. तर परमेश्वराला तुमच्याद्वारे शैतानाला हरवायचं आहे. शैतानाला पायाखाली द्यायचं आहे. बरं आता मला एक गोष्ट सांगा. इकडे बघा. एक गोष्ट सांगा. ही भविष्यवाणी कोणी केली? दाविदाला कोणी दिली? परमेश्वराने. बरोबर का? त्या भविष्यवाणी किती लोक सांभाळलेले आहेत? प्रभू म्हणजे येशू, परमेश्वर म्हणजे पिता, शत्रू म्हणजे शैतान आणि पाय म्हणजे बरं. आता ही भविष्यवाणी शैतानाला तुडवण्याविषयी आहे, शैतानाला नष्ट करण्याविषयी आहे, शैतानाला मारण्याविषयी आहे. मला एक गोष्ट सांगा. शैतान
शांतपणे बघून घेतात, किंवा सैतान शांतपणे वाट बघेल कधी येतात मला बुडवलं जातं. शैतान प्रयत्न करेल की नाही? हालेलुया. बरं, आता तुम्हाला जर कुणीतरी सांगितलं की मी येईल आणि तुमचं डोकं पडेल, तुम्ही प्रयत्न करणार नाही काहीतरी. फोन आल्याच्या नंतर तुम्ही काय प्रयत्न करणार? कमी कमी पडून तर जाणार, तुमच्यापेक्षा ताकदवान असेल तर. हालेलुया. नाही तर तुम्ही तरी काहीतरी तयारीमध्ये असेल, त्याच्या वाढाच्या त्यांनी वाढ करायच्या आपण करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी प्रयत्न तुम्ही करणार वाचण्याचा, तर तुम्ही गपचीप बसणार कधी येतो तरी डोकं पडतो वाट बघत. शैतान देखील असाच आहे. त्याला तर कळलेलं आहे की माझं डोकं ठेचलं जाणार आहे, त्याला कळलेलं आहे मला पायाखाली दिलं जाणार आहे, तर शैतान शांततेमध्ये वाट पाहत बसणार आहे का? काय करणार तो? प्रयत्न करणार. प्रयत्न काय करणार? चला, तो परमेश्वराकडे जाऊ शकतो का परमेश्वराचं प्लॅनिंग रोखण्यासाठी? बरं, त्याच्यामध्ये येशू पण आहे, तो येशू पर्यंत जाऊ शकतो का प्लॅनिंग थांबवण्यासाठी? हालेलुया. तर दोघांकडे जाऊ शकत नाही, कारण की दोघेही सामर्थ्य आहे. परमेश्वर आहे, पिता आहे, किंवा येशू प्रभू आहे, दोघेही सामर्थ्य आहे. त्यांच्या समोर उभं राहायची त्याची लायकी पण नाही. हालेलुया. मग आता हा प्लॅनिंग जर रद्द करायचा आहे, किंवा हा प्लॅनिंग जर वाढवायचा आहे, त्याचा मृत्यू जर त्याला टाळायचा असेल, तर त्याला करावं काय लागणार आहे माहिती का? तर दोघांकडे जाऊ शकत नाही. 100% तो मंडळीकडे येऊ शकतो. कोणाकडे येऊ शकतो? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे सैतान मंडळीकडे जास्त गडबडी करण्याचं कारणच हे आहे, ही भविष्यवाणी. मंडळाचा छळ चालू आहे, त्याचं कारण काय आहे माहिती का? ही भविष्यवाणी. शैतान मंडळांना नष्ट करू इच्छित आहे, कारण मंडळाचा नष्ट झाल्या तर त्याला हे वाटतंय की मंडळाचा नष्ट झाल्या तर माझा नाश होणार नाही. पहिल्या पहिल्या शतकातली मंडळी जी शिष्यांच्या द्वारे स्थापन करण्यात आली, तेव्हापासून छळाला सुरुवात झालेली आहे. तेव्हापासून छळ सुरू झाला, कारण सैतानाला कळून चुकलेलं आहे. आता ख्रिस्तासाठी शरीराची स्थापना होण्यास सुरुवात झालेली आहे. शरीराची स्थापना याचा अर्थ पायाची स्थापना, आणि पायाची स्थापना याचा अर्थ मला पायाखाली दिलं जाणार आहे. म्हणून तेव्हापासून तो शरीराला नष्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आजपर्यंत तो प्रयत्न करत आहे, पण शरीर नष्ट झालेलं वाढत गेलेलं आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. तुम्ही ते आहात तिथे शरीर स्थापन होत गेलं, यरूशलेम पासून, पेंटेकोस्टच्या दिवसापासून, तर तिथून सर्व जगापर्यंत गेलं, आणि त्याचेच एक भाग आपण पण आहोत. आपण पण आहोत. तो प्रयत्न करत राहणार, शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहणार. हालेलुया. तुम्ही बघा, तेव्हापासून छळाची सुरुवात आहे, आजपर्यंत छळ होत आहे. सैतानाला असं वाटतं छळ जर करत राहिलं तर मंडळी नष्ट होतील. त्याचं लॉट पहिली जी मंडळी होती ना, जी पेत्राच्या द्वारे स्थापन झाली, इफिसीय मंडळी त्याला म्हटलेलं आहे. इफिसीय मंडळी याचा अर्थ आविष्य, त्याला आविष्य मंडळी म्हटले. ज्यावेळी ती मंडळी स्थापन झाली ना, त्या मंडळीचा छळ झाला. त्या मंडळीमध्ये शिष्य लोकांना मारून टाकण्यात आलं, त्यांचा वध झाला, कितीतरी छळ करण्यात आला. हालेलुया. त्याच्यानंतर ती मंडळी वाढत गेली, आणि इसवी सन 100 पासून पुढे त्या मंडळीचा आणखी मोठ्या प्रमाणात छळ झाला, आणि त्या मंडळीला स्मुर्ना नाव देण्यात आलं. स्मुर्ना याचा अर्थ छळणूक झालेली मंडळी. प्रगटीकरणामध्ये 7 मंडळाचं हे तुम्हाला माहिती असेल. स्मुर्ना याचा अर्थ छळणूक झालेली मंडळी, जिचा छळ झाला 100 पासून 312 पर्यंत. हालेलुया. भयंकर याच्यासाठी झाला की ही मंडळी नष्ट होऊन जाईल. सैतानाने त्या असे राजे उभे केले, रोमन सम्राट, की जे रोमन सम्राटांनी मंडळाचा मोठ्या प्रमाणात छळ केला नष्ट होण्यासाठी, आणि सैतानाने त्यांचे मन भरले. पण तरी सुद्धा त्यावेळी एवढा छळ होऊन, पण तुम्हाला माहिती का, तो काळ जो होता ना, इसवी सन 100 ते 312 काळ, या इसवी सन 100 ते 312 मध्ये 3 शतकामध्ये मंडळ स्थापन झाल्या, छळ होऊन सुद्धा. जिथं छळ व्हायचा ना, तिथून ते लोक पळून जायचे. जिथं पळून जायचे तिथं मंडळ करून टाकायचे. हालेलुया. 3 खंडामध्ये, एशिया, युरोप आणि आफ्रिका, अशा 3 खंडामध्ये मंडळी स्थापन झाल्या 312 पर्यंत. तिथं छळ झाला ना, तिथे पळून जायचे. तिथे काय असायचे, बाकी पळून जायचे. जिथं पळून जायचे ती शांत बसत नसायचे लोक, तिथे जायचे आणि त्या ठिकाणामध्ये प्रभूच्या राज्याची घोषणा करायची. लोक विश्वास करायचे, आणि तिथे ग्रुप स्थापन व्हायचे, आणि मंडळ्या बनल्या जायच्या. तिथे छळ झाला की दुसरीकडे पळून जायची. असं करत करत 3 खंड व्यापले त्यांनी 312 पर्यंत, आणि 312 पर्यंत 3 खंडांमध्ये मंडळ स्थापन झाले. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. एक शरीर नष्ट करायचा प्रयत्न करायला गेला, परंतु अनेक प्रमाणात ते वाढत गेलं आणि आजपर्यंत आहे ते. आजही छळ वाढत आहे ना. काय वाढत आहे? आजही शैतानाला असं वाटतं 2000 वर्षावर मी प्रयत्न करत नाही, याच्यानंतर मी प्रयत्न करत राहीन, याला नष्ट करीत राहीन. तर तसं होणार नाही. परमेश्वरचं प्लॅनिंग तर परमेश्वरचं प्लॅनिंग आहे. हालेलुया. परमेश्वरचं प्लॅनिंग कधी रद्द होऊ शकत नाही. परमेश्वरचं प्लॅनिंग कधी नष्ट होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तुम्ही वाढत आहात, या ठिकाणी तुम्ही आहात, तुम्ही त्या मंडळीचे भाग आहात. हालेलुया. ज्या मंडळीविषयी परमेश्वराने भविष्यवाणी दिलेली आहे, तुम्ही त्या मंडळीचे भाग आहात. लाखो मंडळी आहेत. आपण जिथे जिथे सेवा करत आहोत ना, जिथे जिथे आपले जेवढे ग्रुप असेल ना, छोटे छोटे, त्या मंडळीचे भाग आहेत. फक्त फरक एवढा आहे की आपण वेगवेगळ्या जागेमध्ये आहोत. पण जेव्हा ख्रिस्त येईल ना, सगळे त्यावेळी एकत्र केले जातील. हालेलुया. सर्व एकत्र केले जातील आणि ते एकत्र केलेले असतील ना, ते असतील शैतानाला हरविणारे लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल हे आपल्याला शिकवतं. बायबल हे आपल्याला शिकवतं. पहिली भविष्यवाणी लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे शैतान अजूनही प्रयत्नात आहे. मला सांगा, कोणती मंडळी अशी आहे, लक्ष द्या, कोणती मंडळी अशी आहे की ज्याच्यामध्ये वादविवाद नाही आहे का? तडफुटी नाहीये असं आहे का? गैरसमज नाहीये असं आहे का? पण हे गैरसमज, तडफुटी, वादविवाद का आहेत माहिती का? हा शैतानाचा प्लॅन आहे. तुम्ही जर मंडळीमध्ये तडफुटी निर्माण करत आहात तर शैतानाने बीज पेरलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी पेरलेलं आहे की तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकावं. ज्यावेळेस मंडळीत तडफुटी व्हायला लागतील, मंडळीमध्ये गैरसमज निर्माण व्हायला लागतील, मंडळीमध्ये राग, वाद, विवाद व्हायला लागतील, समजून घ्या शैतान त्याचं काम मोठ्या प्रमाणात घडवत आहे. आणि त्यावेळेस मंडळीला सावध व्हावं लागेल. बोलो येशू मसीह की. मंडळीला सावध व्हावं लागेल. या गोष्टी घडायला लागल्या ना, तुम्हाला सावध व्हावं लागेल आणि या गोष्टी घडू नये. त्यामुळे परमेश्वराने स्वतः मंडळाला व्यवस्था लावून दिलेली आहे. परमेश्वराला माहित होतं शैतानाची गडबडी करू शकतो. मग गडबडी काय होऊ शकते? भांडणं, वादविवाद, तडफुटी, फुटाफाटी, मन तुटणे, हे याच्या विरोधात, त्याच्या विरोधात, सगळे मिळून पाळकाच्या विरोधात, पाळक्याच्या विरोधात. त्याचं लॉर्ड हे परमेश्वराला माहिती होतं. त्यामुळे परमेश्वराने मंडळीमध्ये व्यवस्था लावून दिलेली आहे. तुम्ही जर मंडळाची व्यवस्थेचा अभ्यास जर केला ना, नवीन करारामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल मंडळांना लावण्यात आलेल्या व्यवस्था. आणि परमेश्वराची इच्छा आहे की मंडळांनी त्या व्यवस्थेमध्ये चालावं. प्रेज द लॉर्ड. मी परत सांगत आहे, फक्त ऐकून न घेता मी जे सांगतो लक्षपूर्वक मनात उतरवा. हे मी का सांगत आहे एवढं तळमळतेने? त्याचं कारण हेच आहे की आपण परमेश्वराच्या प्लॅनिंगमध्ये जर आहोत ना, तर आपल्याला शैतानाला हरवायचं आहे, ना की शैतानाला डॉक्टर घेऊन नाचायचं आहे. आपण कशासाठी आहोत? हरविण्यासाठी. बोला. शैतानाला हरविण्यासाठी. शैतानाला हरविण्यासाठी. बरं, कधी हरवतात? एकमेकांच्या विरोधात भांडणं करून. प्रेज द लॉर्ड. कधी हरवतात? बायबलचं वचनात दिलं गेलेलं आहे, ख्रिस्ताचा देह आहात तुम्ही. असं लिहिले. देहामध्ये एकजूट खूप गरजेची आहे ना. तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताचा देह. तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत माहिती का? या ठिकाणामध्ये त्या जबाबदाऱ्या थोडक्यात मी तुम्हाला सांगेन. प्रेज द लॉर्ड. व्यवस्थेनुसार जबाबदाऱ्या काय आहेत है ना? नाही ती तर झाली, अजून जबाबदाऱ्या सांगायच्यात मला तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. है ना? ओके. आपण ख्रिस्ताचा देह आहोत. बोला, मी ख्रिस्ताचा देह आहे. आज तुमचा करून बोला, मी ख्रिस्ताचा देह आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचूया आपण. करिंथरास पहिले पत्र 12वा अध्याय. करिंथरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 12 वर्षापासून वाचा बरं. कारण जसे शरीर एक असून हा. त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, Right. तसाच ख्रिस्त आहे. राईट. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे. हा, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना काय मिळालेलं आहे? बप्तिस्मा. एका आत्म्यात बप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. आपण एका आत्म्यात जोडले गेलेले लोक आहोत. आपण एका आत्म्यात बप्तिस्मा प्राप्त केलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 जणांना पवित्र आत्मा मिळतो. लक्ष द्या, 2 जणांना.
ज्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा मिळतो ते दोघेचे दोघे जण एकमेकांच्या विरोधात होऊन जातात. सत्यता ही तिकडे समजत आहे. एकमेकांच्या विरोधात का होतात माहिती का? मला सांगा, पवित्र आत्मा याच्यासाठी तुम्हाला भेटलेला आहे की तुम्ही एकमेकांच्या विरोधात व्हावे? एकमेकांच्या विरोधात का होत आहेत? Praise the Lord. मला पवित्र आत्मा माझ्याकडे पण हे दान आहे, तो म्हणतो माझ्याकडे पण ते दान आहे, तुझ्यापेक्षा मी काही कमी आहे. आता हे मी हँडल करेन, आता हे मी करेन, आता ते मी करेन. पवित्र आत्मा तुम्हाला एकमेकांशी विरोध करण्यासाठी भेटलेला नाही, तर पवित्र आत्मा तुम्हाला भेटला याच्यासाठी की तुम्ही मंडळीची उन्नती करावी. Praise the Lord. पवित्र आत्मा देण्याचं कारणच आहे की मंडळीची उन्नती व्हावी. बायबल सांगतं मंडळीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कृपादान दिलेले आहेत. मंडळीमध्ये कुठे? बोला, मंडळीमध्ये. हालेलुया. आता मंडळीत एखाद्या कृपादान भेटला का तुला बाहेर पडतो. त्याच्यासाठी आता मलाही भेटलं, मी नवीन काहीतरी करतो. आता का भेटलं तुला? पवित्र आत्मा का भेटला तुला? कारण तू त्या मंडळीची उन्नती करावी ज्या मंडळीत तू आहेस. त्या मंडळीसाठी काम करावं ज्या मंडळीमध्ये तू स्थिर आहेस, आणि मंडळीला तू स्थिर करावंस. बोलो येशू मसीह की. मंडळीला तू काय करावं? स्थिर करावं. एखाद्याला निरोगी करण्याचं कृपादान भेटलं आणि एखादा व्यक्ती त्याच्याद्वारे बराच झाला, त्याला असं वाटतं आता मी खूप मोठ्या प्रमाणात बनलो की काय. तसा होत तुम्हाला शिकण्याची गरज असते. तुम्ही त्या मंडळीशी एक रूप असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण तुम्हाला पवित्र आत्मा त्याच्यासाठी भेटलाय की तुम्ही त्या मंडळीची उन्नती करावी. बोलो येशू मसीह की. तुला समजत आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा त्याच्यासाठी दिला जातो. पवित्र आत्मा याच्यासाठी दिला जात नाही की मंडळीचे तुकडे होते. आणि जर मंडळीचे तुकडे जर होत असेल तर लक्षात ठेवा, पवित्र आत्मा हे काम कधीच करत नसतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा याच्यासाठी आहे की मंडळीची उन्नती. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तुम्हाला एका आत्म्यात बॅप्तिस्म झालेला, एका आत्म्यात. तुम्हाला वेगवेगळे आत्मे भेटलेले नाहीये. आधी असतील वेगवेगळे आत्मे, पण ज्या प्रभू आला एकच आत्मा असतो. आधी राग करण्याचा आत्मा, द्वेष करण्याचा आत्मा, शिव्या देण्याचा आत्मा, निंदा करण्याचा आत्मा आहे ना, दोष काढण्याचा आत्मा, हे सगळ्या आत्मेने आपण घेतलेले असतो. आधी हे वेगवेगळे आत्मे, हे वेगवेगळे अभिषेक आहेत त्या आत्म्यांची. निंदा करण्याचा अभिषेक पण ते दुसऱ्या आत्म्याची. पवित्र आत्मा ज्यावेळेस मिळतो ना त्यावेळी ह्या गोष्टी बंद होतात, कारण की त्यावेळेस तुम्ही सर्वजण एका आत्म्यात बॅप्तिस्म प्राप्त केलेले असतो. हालेलुया. आपण जर गॅरंटी देतो ना मला पवित्र आत्मा मिळालेला आहे, प्रेज द लॉर्ड, अन्य भाषेमध्ये मी बोलू शकतो, एवढ्या ठामपणे आपण सांगू शकतो ना, तर तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये कोणीही असो आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधार असावा. पवित्र आत्मा मिळाल्याचं सगळ्यात मोठं चिन्ह काय माहिती का? लक्षात द्या. हॅलो, तुम्हाला विचारत आहे, पवित्र आत्मा मिळाल्याचं सगळ्यात मोठं चिन्ह काय आहे? प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठं चिन्ह. मी एका ठिकाणी प्रश्न विचारला पवित्र आत्मा या टॉपिकवर. मला सेशन देण्यात 3 दिवसाचा सेमिनार होतो पवित्र आत्म्यावरती, आणि ओडिसामध्ये मोठं कन्व्हेन्शन होतं, जवळपास 2-3 हजार लोक होते. माझा व्हिडिओ आहे युट्यूबला तो. तर पवित्र आत्मा या टॉपिकवर मी शिकवत होतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा या टॉपिकवर त्यांनी ह्याच गोष्टी मी देत होतो की पवित्र आत्माचं काम काय आहे. खूप वेळेस आपल्या पवित्र आत्माच कळत नाही नेमकं काय आहे. जो एकदम गॅरंटी घेतो ठामपणे पवित्र आत्मा मिळाला त्याचं चिन्ह काय असतं माहिती का? पवित्र आत्मा मिळाल्याचं सगळ्यात मोठं चिन्ह आहे तुमच्या जीवनातील बदल. मी तिचा प्रश्न विचारला पवित्र आत्म्याचं सगळ्यात मोठं चिन्ह काय? ते म्हणजे अन्य भाषा. मी त्यांना म्हटलं की अन्य भाषात बोलणारे लोक शिव्या देताना पण पाहिजे. शिव्या देणं ज्यावेळेस बंद होईल ना त्याला म्हणतात पवित्र आत्म्याने प्राप्त केला. हालेलुया. हालेलुया. जो म्हणतो मला पवित्र आत्म्याचे कृपादान आहेत आणि तो जर निंदा करताना दिसत असेल ना तर समजून घ्या तो ढोंग करत आहे, ढोंगी आहे तो व्यक्ती. कारण त्याला पवित्र आत्मा मिळाला त्याच्या मुखातून निंदा बाहेर निघू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक ऍग्री आहे माझ्या बरोबर? ती रियालिटी बायबल शिकवत आहे. बायबल कारण ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे ना तो निंदा करायला कधी शिकवणार नाही. पवित्र आत्म्यातून तुम्ही बोलत आहात तर निंदा हा प्रकार बाहेर निघणार नाही, शिवी हा प्रकार बाहेर निघणार नाही. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे ना, कोणाचे दोष काढणं हा प्रकार बाहेर निघणार नाही. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. हालेलुया. समजत आहात तुम्ही सर्व? तुम्ही एका आत्म्यात बॅप्तिस्म प्राप्त केलेले लोक आहात
आणि तुम्ही एक शरीर असे बनविण्यात आलेले आहात. एक शरीर असे बनविण्यात आलेले आहे. ख्रिस्ताचं शरीर. तुम्ही ख्रिस्ताचा देह आहात. तुम्हीच नाही, आपण सर्व जोडलेले आहोत. पहिले मी श्रामपूरचा आहे, परंतु मी पण त्या देहाशी जोडलेले आहोत जिथे तुम्ही जोडलेले आहात. मी काही वेगळा नाही. मला उभं केलंय, मी शिकवावं या गोष्टी. कदाचित तुम्ही असा, तुम्ही इतरांना शिकू शकता या गोष्टी. बोलो येशू मसीह की हालेलुया. आपण एका आत्म्यातले लोक आहोत. आपण एका देहाचे भाग आहोत, एका देहाचे अवयव असे आहोत. म्हणून आपण त्या देहाला का निर्माण करण्यात आलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ख्रिस्ताला देह का देण्यात येत आहे, हा जो देह ख्रिस्ताला का जोडला जात आहे, त्याचं कारण आहे शैतानाला हरविणे. आणि शैतान सहजी ही गोष्ट बोलणार नाही, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पाडेल, तुमच्यामध्ये तटफुटी निर्माण करेल, तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करेल, तुमच्यामध्ये राग निर्माण करेल. याचं त्याला या पद्धतीने घडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये राग द्वेष निर्माण झाला का तुम्ही चर्चमधून बाहेर जाणार, परत चर्चला तोंड दाखवणार नाही. का नाही दाखवणार? कारण हा असं बोलला मला चर्चमध्ये, असं झालं आणि माझ्याच विरोधात झालं. देवाच्या लोकांना तुम्ही खरंच ख्रिस्ताचे आहात ना, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास म्हणून राहणार आहात, परिस्थिती काही पण असो. पाऊल तर म्हणतो पहिले तिमोथी 6:12 मी विश्वासा संबंधाचं सुयुद्ध केलं. तिमोथीला म्हणतो तू देखील विश्वासा संबंधित सुयुद्ध कर आणि सार्वकालिक जीवनाला बळकट धरून राहा. सार्वकालिक जीवनात विश्वास नष्ट करणाऱ्या बऱ्याचशा घटना तुमच्या जीवनात घडतील. विश्वासाला तडे जाणाऱ्या बऱ्याचशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडतील, पण तुम्ही तेव्हा खरे विश्वासाने समजले जातात. या घटना घडू नये, तुमच्या विश्वासाला थोडा देखील तडा जाणार नाही, तर तुम्ही खरे विश्वासणारे आहात. हालेलुया. जर विश्वासाने तडे जायला लागले ना, तर तुम्ही व्यर्थ आहात या ठिकाणी गेला. भरपूर घटना घडतील अशी. आता देवचन पहिले तिमोथी 6:12 विश्वास संबंधीचे जे सुयुद्ध ते कर. हा. युगानुयुगाच्या जीवनाला बळकट कर. विश्वासा संबंधीचे जे सुयुद्ध आहे ते कर आणि युगानुयुगाच्या जीवनाला कितीही अशा गोष्टी घडव जे विश्वासाला नष्ट करतील, पण तुला स्थिर राहावं लागेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की हालेलुया. बऱ्याच जणांचे विश्वासात तडे कधी जातात माहिती का? मी मंडळी आहात, तुम्ही म्हणून शिकवत आहे, तुम्ही ख्रिस्ताचा देह आणि देहाशी कसं कनेक्ट करायला पाहिजे. बऱ्याच जणांचे विश्वासात कधी तडे जातात तुम्हाला माहिती का? बघा माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. बरेच वेळेस आपण देवाकडून अपेक्षा करतो भरपूर मोठ्या प्रमाणात. अपेक्षा काय असतात? परमेश्वरा मला चांगल्या प्रकारची नोकरी लागो. हालेलुया. है ना? आधी तुमच्या जीवनात चमत्कार झालेले आहेत, आधी देवाने तुमच्यासाठी कामं केलेले आहेत, आधी तुमचं जीवन साक्षीमय आहे, पण अजून अपेक्षा वाढत आहेत तुमची. तुमचे आजार बरे झालेले आहेत, पण असं वाटत आहे की आता दुसरं काहीतरी देवाकडून प्राप्त व्हायला पाहिजे. तुमचा आजार बरा झाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही अपेक्षित करत आहात देवाकडून, ती जर तुम्हाला मिळाली नाही तर तुमचा निर्णय काय असेल? हॅलो, तुम्हाला विचारतोय मी, तुमचा निर्णय काय असेल? बऱ्याच लोकांमध्ये हे कन्फ्युजन असतं की हा मला परमेश्वरापासून या गोष्टी मिळाल्या आहेत, मला या गोष्टी मिळत आहेत, पण अजून एक अपेक्षा आहे की मला चांगल्या प्रकारची ही XYZ गोष्ट पाहिजे आणि ती मिळाली जर नाही तर देवा संदर्भात तुमचा निर्णय काय असेल? बऱ्याच लोकांचं हेच घडतं. देवाकडून 2-4 गोष्टी मिळालेल्या आहेत प्रार्थनेने आणि नंतर 2-3 गोष्टी नाही मिळाल्या तर तो देवापासून मागे निघून जातो. का निघून जातो? हे मिळालंच नाही मला. तुम्ही तुमच्या विश्वासाला त्या ठिकाणामध्ये नष्ट करून टाकला. मला सांगा, पहिल्या तुम्हाला 2-3 गोष्टी देवाने दिलेल्या, तुमच्या प्रार्थना मान्य केलेल्या आहेत, नंतर एखादी गोष्ट नाही मिळाली, 2 गोष्टी नाही मिळाल्या, तर देव देव नाही का? देव देव आहे की नाही? देव जर देवच आहे तर मग तुमचा विश्वासाचं ढळायचं कारण काय आहे? देव प्रत्येक परिस्थितीमध्ये देव देवच आहे. तुम्हाला काही भेटू अगर नाही भेटू पण देव देवच आहे. काही मिळू अगर नाही मिळू पण देव देवच आहे. आणि तुम्ही विश्वास करत तेव्हा ठरले जातात जेव्हा सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वासाने दृढ असताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विश्वासणारे आहात. मग सगळी परिस्थिती असू द्या, छळ असू द्या, संकट असू द्या, दुःख असू द्या, आजार असू द्या, विकार असू द्या, काही असू द्या, पण तरी तुम्ही जर देवाशी एकनिष्ठ आहात ना तर तुम्ही खरे विश्वासणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड.
आणि हे घडलं पाहिजे. याला म्हणतात मंडळी, तुम्ही ख्रिस्ताचे देह आहात, तुम्ही देहाशी जोडलेले लोक आहात. शैतान बऱ्याचशा आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, बरेचसे समस्या टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि बरेच जण काय म्हणतात, मी झाले 2 वर्ष चर्चला जातो पण अजूनही समस्या मला सोडत नाही, देवाची चर्च बंद करतो. आश्चर्य पण भेटतील तुम्हाला. खरं आहे की खोटं आहे? ठीक आहे. दोन्ही पैकी अशी किती लोक आहेत त्यांच्या मनात अशा गोष्टी आलेल्या आहेत, एवढे वर्ष चर्चला जातो अजून पण ती गोष्ट माझी मान्य नाही झाली, काय करू मी नेमका? चर्च सोडू की जाऊ? किती लोक असे आहेत तुमच्या मनात असं आलेलं आहे? इमानदारी सांगा. तुम्ही असं म्हणता आता हातवर करू नको, असणार 100%, हे मला पण माहिती. प्रेज द लॉर्ड. बरोबर बोलतो की नाही? हालेलुया. देवाच्या लोकांनो खरं सांगत आहे, परमेश्वर कोण काय मिळालं ना मिळत, तुम्ही ख्रिस्ताचा देहच आहात. तुम्ही विश्वासणारेच आहात. जो सगळ्या परिस्थितीतूनही माघारी निघून जातो ना, त्या